नमस्कार, मी मनीषा श्रीकांत काळे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कनिष्ठ विभागामध्ये इयत्ता 11वी-12वी कला शाखेला अर्थशास्त्र हा विषय शिकवते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र या विषयातला जो 8वा धडा आहे, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, याचा पुढील भाग पाहणार आहोत. या धड्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहाराचे जे प्रमुख घटक होते, जसे की सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, याचा आपण अभ्यास केलेला आहे. आपण पुढच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत: सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण आणि वित्तीय प्रशासन. चला तर मग आपण पुढच्या घटकाचा अभ्यास करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक वित्त व्यवहार यातल्या प्रमुख घटक किंवा रचनेच्या संदर्भातला तिसरा घटक आपण पाहणार आहोत: सार्वजनिक कर्ज. सार्वजनिक कर्ज या घटकामध्ये सुरुवातीला आपल्याला असं सांगता येईल की छोटंसं उदाहरण देते मी याच्यामध्ये आधी तुम्हाला, की जसं व्यक्ती आपल्या उत्पन्नातून आपल्या गरजांची पूर्तता जेव्हा होत नाही तेव्हा ती आपल्या मित्राकडून, नातेवाईकांकडून तात्पुरती रक्कम घेते, पण ती तात्पुरत्या पैसे घेण्यातून ती सावरू शकत नाही. हे जेव्हा तिच्या लक्षात येते तेव्हा ती व्यक्ती कर्ज काढते. हे कर्ज ते व्यापारी, सावकार, सराफ किंवा व्यापारी बँका यांच्याकडून घेत असते आणि आपल्या गरजा पूर्ण करत असते. जसं सामान्य माणसाचं तसंच शासनाचं सुद्धा. सामान्य माणसाप्रमाणे सरकारला सुद्धा खर्च असतो. सरकार हा खर्च देशातील लोकांच्या कल्याणासाठी म्हणजे शिक्षण, आरोग्य, संरक्षण, न्याय व विकास इत्यादी बाबींवर करत असते. याचा परिणाम असा होतो की हा खर्च सरकारला आपल्या उत्पन्नातून भरून निघत नाही किंवा कराच्या रूपाने मिळणाऱ्या उत्पन्नातून तो भागवता येत नाही. अशा परिस्थितीत सरकार कर्ज काढते व आपला खर्च भागवते. सरकारने काढलेल्या अशा कर्जाला सार्वजनिक कर्ज असे म्हणतात. थोडक्यात जसं वैयक्तिक पातळीवर कर्जाची गरज असते तशीच सरकारसाठी सुद्धा कर्ज उभारणे ही सर्वसाधारण कृती असते बरं का. कारण सरकारी खर्च हा सर्वसाधारणपणे सरकारी महसुलापेक्षा जास्त असतो आणि म्हणून सार्वजनिक कर्ज धोरणामध्ये कर्ज उभारणे ही महत्त्वाची भूमिका सरकारला करावी लागते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण पहिला जो प्रकार पाहणार आहोत की सार्वजनिक कर्जाचे जे 2 प्रकार पडतात. एक आहे अंतर्गत कर्ज आणि दुसरे आहे बाह्य कर्ज. आता अंतर्गत कर्जामध्ये जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र इत्यादींकडून कर्ज घेतात तेव्हा त्यास अंतर्गत कर्ज म्हणून ओळखले जाते. इथे आपल्याला असं म्हणता येईल की सरकार जेव्हा देशातल्या देशात कर्जाची उभारणी करते तेव्हा त्याला अंतर्गत कर्ज असे म्हणतात आणि सरकार जेव्हा अंतर्गत कर्ज घेते तेव्हा देशातील पैशाच्या पुरवठ्यात घट होते. हे नीट लक्षात घ्या हा. व जेव्हा हे कर्ज परत केले जाते तेव्हा पैशाच्या पुरवठ्यात वाढ होत असते. नेहमी असं होतं की अंतर्गत कर्जामुळे जर सरकारची गरज पूर्ण झाली नाही तर सरकार बाह्य कर्जाचा पर्याय निवडते. आता बाह्य कर्ज म्हणजे काय? जेव्हा सरकार परकीय देशातील सरकार, परदेशी बँका किंवा संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था जसे की नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक इत्यादींकडून कर्ज घेते, हे कर्ज बाह्य कर्ज म्हणून ओळखले जाते. दिवसेंदिवस सरकारच्या बाह्य कर्जामध्ये देखील वाढ होत चाललेली आपल्याला दिसते. मागील तासांमध्ये आपण सार्वजनिक खर्च कसा वाढत आहे हे पाहिलं. सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे आणि ह्या सार्वजनिक खर्चातील वाढीमुळे उत्पन्नाची गरज भासत आहे आणि म्हणून ती उत्पन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक कर्ज हा पर्याय सरकार निवडत आहे. आता पुढील स्लाइडमध्ये तुम्हाला काय दिसतंय पहा की अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज ज्याबद्दल आत्ताच आपण चर्चा केली
त्याचा फरक इथे पुस्तकामध्ये दिलेला आहे. 4 मुद्दे इथे दिलेले आहेत मुलांनो, ज्यामध्ये अतिशय सविस्तर अशा पद्धतीने त्यांनी काही मुद्द्यांमध्येच हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 4 मुद्द्यांमध्ये साधारणतः तुम्हाला फरक निश्चितपणे लक्षात येईल की अंतर्गत कर्ज म्हणजे काय आणि बाह्य कर्ज म्हणजे काय. आधी आपण पाहिलं की अंतर्गत कर्ज कोणाकडून घेतले जाते, कोणत्या संस्थांकडून घेतले जाते. आता आपण पाहत आहोत पहिला मुद्दा, अंतर्गत कर्जामध्ये देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेत जे कर्ज उभारले जाते त्याला अंतर्गत कर्ज असे म्हणतात. थोडक्यात ते अंतर्गत अर्थव्यवस्थेत उभारले जाते. दुसरं, देशाबाहेरील अर्थव्यवस्थेतून उभारले जाते ते बाह्य कर्ज असते. बरोबर. आता दुसरा मुद्दा आहे, अंतर्गत कर्ज हे ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपाचे असते. ऐच्छिकही असू शकते किंवा सक्तीच्या स्वरूपाचे असू शकते, परंतु बाह्य कर्ज हे ऐच्छिक स्वरूपाचे असते. पहा, बाह्य कर्जामध्ये कसं होतं की 2 देशांमधले संबंध कसे आहेत, कर्ज घेतानाच्या अटी शर्ती कसे आहेत आणि त्या देशाची समर्थता, त्याचप्रमाणे 2 देशांमध्ये असणारे संबंध यानुसार हे सगळं ठरत असतं. थोडक्यात बाह्य कर्ज हे ऐच्छिक स्वरूपाचे असते. तिसरं आहे, अंतर्गत कर्ज हे देशी चलनात असते. जसं आपलं देशी चलन हे रुपया आहे, बरोबर की नाही, आणि म्हणून अंतर्गत कर्ज हे देशी चलनात असते. बाह्य कर्ज हे परकीय चलनात असते. ज्या देशाकडून तुम्ही घेणार आहात त्याच्या चलनात ते असते. चौथा आकडा, अंतर्गत कर्ज हे व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातनं कमी गुंतागुंतीचं असतं, पण जेव्हा बाह्य कर्ज आपण घेतो तेव्हा व्यवस्थापनासाठी ते अधिक गुंतागुंतीचं असतं. ही गोष्ट पुन्हा अत्यंत महत्त्वाची की या कर्जाच्या संदर्भातल्या अटी शर्ती ह्या सगळ्या गोष्टी नीट आपल्याला अभ्यासाव्या लागतात. थोडक्यात काय, हे जे 4 मुद्दे आहेत या 4 मुद्द्यांद्वारे आपण दोन्ही कर्जात जो फरक आहे तो अभ्यासू शकतो. लक्षात येते का? आता पुढे जाऊया आपण की सार्वजनिक वित्त व्यवहार यातला जो चौथा मुद्दा आहे मुलांनो, ज्याला राज्य वित्तीय धोरण असं म्हणतात. आता राज्य वित्तीय धोरण म्हणजे काय, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचं नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे शासन आपल्या खर्च पातळीत आणि कर दरात बदल करते असे साधन होय. हे धोरण सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाशी निगडीत असते. थोडक्यात शासनाने राबवलेले वित्तीय धोरण म्हणजे राज्य वित्तीय धोरण होय. इथून मागच्या जे तास होते पाठ होते त्यामध्ये आपण सार्वजनिक खर्च म्हणजे काय पाहिलंय, खर्चाच्या वाढीच्या प्रवृत्ती पाहिलेल्या आहेत. एवढेच नाही तर सार्वजनिक खर्च हा दिवसेंदिवस कसा वाढत आहे याचा सुद्धा मागोवा आपण घेतला होता. थोडक्यात काय, तर सार्वजनिक खर्च ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा जो सविस्तर विचार आहे तो आपण इथे केला होता की सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन असो, राज्य शासन असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, यांनी नागरिकांचे संरक्षण म्हणा, सामूहिक गरजांची पूर्ती करणे म्हणा किंवा लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च असतो. सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय सार्वजनिक खर्चामध्ये पुन्हा महसुली खर्च आहे, भांडवली खर्च आहे, विकासात्मक खर्च आणि विकासेतर खर्चाचाही समावेश होत आहे, हे देखील आपण पाहिलं. त्याचबरोबर भारतातील सार्वजनिक खर्चात वाढ कशी होते, जसे की शासनाची कार्य वाढतायत, म्हणजे ऐच्छिक कार्य सक्तीची कार्य तर वाढतायत, पण दिवसेंदिवस आधुनिक काळात कल्याणकारी राज्य म्हणून भूमिका बजावताना जी कार्य आहेत ती देखील त्यांना पार पाडावी लागतात. भारताची लोकसंख्या वेगाने वाढतीये, तिथेही सार्वजनिक खर्च वाढतोय. त्या अनुषंगाने शहरीकरण वाढत आहे. त्याचबरोबर संरक्षण खर्च म्हणजे आधुनिक काळात अस्थिर असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधामुळे अनेकदा संरक्षण खर्च हा वाढवावा लागतो. लोकशाही शासन पद्धतीसाठी काही खर्च असतो, त्यामुळे सुद्धा एकूण खर्चात वाढ होते. दिवसेंदिवस भाववाढीची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे सरकारला तेजी मंदी किंवा आर्थिक चढ उतार जर टाळायचे असतील तर या सार्वजनिक खर्चाच्या साधनाचा उपयोग होत असतो. जसे की सरकार काय करते, मंदीच्या काळामध्ये सरकार सार्वजनिक खर्चात वाढ करते, रोजगार वाढवते आणि मंदीचा प्रश्न सोडवते. तर तेजीच्या काळात
सरकार सार्वजनिक खर्चात कपात करून भाववाढीला आळा घालते. अशा प्रकारे सरकार सार्वजनिक खर्चाच्या मदतीने आर्थिक चढ उताराला यशस्वीपणे तोंड देताना दिसते. यानंतर औद्योगिक विकासावरचा जो खर्च आहे तोही मोठ्या प्रमाणावर सरकार करते. जसे की औद्योगिक विकासामध्ये मग पोलाद, सिमेंट, वीज यांचं उत्पादन करणं असेल. त्याचप्रमाणे आधारभूत संरचना जसं की धरणे आहे, रस्ते आहे, वाहतूक आहे, बँका आहेत यांची उपलब्धता करून देणं आणि ह्या सगळ्या आधारभूत संरचना ह्या अत्यंत आवश्यक असतात की जेणेकरून अंतर्गत व बहिर्गत व्यापाराला चालना मिळत असते. त्यामुळे हा पण भाग खूप महत्त्वाचा आहे. यानंतरचा जो भाग आहे की आपत्ती व्यवस्थापन जे आहे, जे राज्य वित्तीय धोरणामधला हा जो सार्वजनिक खर्चाचा भाग आहे तो खर्च का वाढतो याची कारणं आपण पाहतोय. त्यातलं शेवटचं आहे आपत्ती व्यवस्थापन. म्हणजे अलीकडच्या काळात जसं मी मागील तासालाही तुम्हाला म्हटलं की भूकंप, पूर, चक्रीवादळ यांसारख्या निसर्गनिर्मित व काही मानवनिर्मित आपत्ती जसं सामाजिक अशांतता असेल यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर शासनाचा खर्च वाढत आहे. जसे की या ऑक्टोबर महिन्यामध्ये 2020 या वर्षी आपण महापुराच्या संकटाला पण तोंड दिलेलं आहे. मग या कालखंडामध्ये म्हणजे महापुराच्या संकटात आपत्ती व्यवस्थापनासाठी शासनाला खर्च करावा लागला. जसे की महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल किंवा आपण म्हणूया की 2018 साली सुद्धा केरळवर जे पुराचे संकट होते ते असेल. या सगळ्या कारणांमुळे सार्वजनिक खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. यानंतर दुसरा भाग सार्वजनिक महसुलाचा आपण पाहिला, ज्यामध्ये कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न आपण पाहिलं. कर कशाला म्हणतात की कर म्हणजे काय, तर कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेलं सक्तीचं देणं आणि समाजाच्या सामाजिक हितासाठी शासनाला करावा लागणारा जो खर्च असतो तो भागवण्यासाठी करदात्याकडून कर हा घेतला जात असतो. यानंतरचा जो भाग होता सार्वजनिक कर्जाचा तोही आपण आत्ता पाहिला की सार्वजनिक कर्जामध्ये अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज किंवा बाह्य कर्ज म्हणूया याचाही समावेश होतो. थोडक्यात राज्य वित्तीय धोरणातले हे जे 3 घटक आहेत या 3 घटकांविषयी सविस्तर विवेचन आपण या प्रकरणामध्ये केलेलं आहेच. आता यानंतर आपण पुढे जाणार आहोत वित्तीय प्रशासनाकडे. तर वित्तीय प्रशासन हा 5वा घटक आहे मुलांनो. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की वित्तीय प्रशासनामध्ये शासनाच्या उत्पन्न, खर्च, कर्ज आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजेच वित्तीय प्रशासन होय. थोडक्यात वित्तीय प्रशासनामध्ये हे पुढील घटक आहेत की शासनाचे उत्पन्न, खर्च आणि कर्जाचं सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजे वित्तीय प्रशासन. याचाच अर्थ शासकीय अंदाजपत्रक, उत्पन्न, खर्च आणि कर्ज या सगळ्या घटकांचा विचार इथे वित्तीय प्रशासनामध्ये केला जातो. वित्तीय प्रशासनामध्ये एकंदरीत सर्वसमावेशक वृद्धी आणि स्थिरतेसाठी अंदाजपत्रकाची तयारी व अंमलबजावणी समाविष्ट असते. हाही भाग अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का. शासकीय अंदाजपत्रक हा जो पुढचा घटक आहे हाही खूप महत्त्वाचा आहे. शासकीय अंदाजपत्रक. अंदाजपत्रक हा शब्द बजेट असं आपण इंग्रजी शब्द त्याला वापरतो की बजेट. पण हा शब्द आला कुठून, कोणत्या भाषेतून आला हे आपण पाहूया. फ्रेंच भाषेमध्ये बुजेट हा शब्द आहे. या शब्दापासून हा शब्द आला आहे. पहा याचा अर्थ आहे पिशवी किंवा पाकिट असा याचा अर्थ होतो. आता पिशवी किंवा पाकिट यामध्ये सरकारच्या आर्थिक धोरणाविषयीचा तपशील असतो आणि या सर्व आर्थिक योजना किंवा वित्तीय धोरणे सरकारी महसूल आणि सरकारी खर्चाच्या स्वरूपात असतात. इथे एक लक्षात घ्या तुम्ही की अर्थसंकल्प हे वित्तीय प्रशासनाचं खूप महत्त्वाचं साधन आहे, ज्यामुळे राज्याचे सर्व आर्थिक व्यवहार नियंत्रित केले जातात. मग अंदाजपत्रकामध्ये कशाचं विवरण असतं, तर आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजे अंदाजपत्रक होय. या अंदाजपत्रकाचा अर्थ किंवा व्याख्या म्हणायला हरकत नाही की भारतामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीचे एक आर्थिक वर्ष असते
आपण राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणात हे पाहिले होते पहा. 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारतामध्ये आर्थिक वर्ष असते. भारतीय राज्यघटनेचे कलम 112 अंतर्गत शासकीय अंदाजपत्रकाची तरतूद आहे. भारत सरकारच्या प्रत्येक अंदाजपत्रकामध्ये 7 अंदाजपत्रकीय दस्तऐवज असतात आणि त्या दस्तऐवजांद्वारे सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या तपशिलाचे वर्णन केले जात असते. तर लक्षात घ्या, अंदाजपत्रकाचा अर्थ आणि या मुळात बजेट या शब्दाची उत्पत्ती बुजेट या फ्रेंच शब्दापासून कशी झाली आहे. थोडक्यात काय, भारतीय राज्यघटनेमध्ये अंदाजपत्रक ही संज्ञा नसून वार्षिक आर्थिक विवरण असे याला म्हटलेले आहे. हाही भाग इथे अत्यंत महत्वाचा आहे. थोडक्यात काय, तर अंदाजपत्रक हे जे साधन आहे, हे अंदाजपत्रक साधन हे अर्थसंकल्प हे वित्तीय प्रशासनाचे महत्वाचे साधन मानले जाते. अजून एक भाग मला इथे सांगायचा आहे की भारतामध्ये अंदाजपत्रकामध्ये मागील आणि चालू वर्षाच्या वार्षिक हिशोबाचा वित्तीय आढावा असतो. साधारणपणे सरकारी अंदाजपत्रकात मागील वर्षाचा आढावा, आगामी वर्षाचा अंदाज असा दस्तऐवज असतो आणि त्यात खालील बाबी असतात. त्यातली पहिली बाब म्हणजे जसं की मागील वर्षाच्या वार्षिक हिशोबाचा वित्तीय आढावा असतो, किंवा आपण म्हणूया दुसरा आकडा चालू वित्तीय वर्षाचे सुधारित अंदाज असतात, आणि तिसरा म्हणजे आगामी वर्षातील जमा खर्चाचे प्रस्तावित अंदाज असतात. थोडक्यात हे जे वार्षिक विवरणपत्र आहे, हे वार्षिक विवरणपत्र वित्तीय अधिसत्तेकडून तयार केले जाते मुलांनो. आणि या वार्षिक विवरणपत्रात चालू वर्षाच्या, मागील वर्षाच्या तसेच आगामी वर्षाच्या सरकारच्या महसूल विषयीचा आणि खर्चाविषयीचा तपशील दिलेला असतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे की या अर्थसंकल्पामध्ये साधारणपणे सर्व आर्थिक योजना, वित्तीय धोरणे, सरकारी महसूल आणि सरकारी खर्च या स्वरूपामध्ये हे समाविष्ट असते. भारतामध्ये अंदाजपत्रकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर केंद्रीय अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी भारतामध्ये वित्त मंत्रालयावर सोपवलेली असते आणि अंदाजपत्रक हे साधारणपणे संसदेत म्हणजेच लोकसभेत सादर करतात. अंदाजपत्रकीय वर्ष मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की 1 एप्रिल पासून सुरू होऊन ते 31 मार्चला संपते. वार्षिक वित्तीय विवरणपत्रात शासनाच्या आगामी वित्त वर्षाचे जमा खर्चाचे अंदाज असतात आणि म्हणून अंदाजपत्रक हे असे साधन आहे ज्याच्या मदतीने शासन संपूर्ण अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवू शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अंदाजपत्रक हा शब्द कुठून आला, त्याची उत्पत्ती आणि अंदाजपत्रक म्हणजे काय हे आता आपण पाहिलं. यानंतर आपण पुढे जाणार आहोत की अंदाजपत्रकाचे घटक असं मी म्हणेन याला, कारण अंदाजपत्रकातील ज्या तरतुदी असतात मुलांनो, त्यांचं वर्गीकरण जे आहे ते महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक असे केलेले आहे. पण मला असं तुम्हाला इथे सांगायचं आहे की सरकारी अंदाजपत्रक हे 2 भागात असते. एक म्हणजे महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक. याला तुम्ही घटक देखील म्हणू शकता. आता महसुली अंदाजपत्रकामध्ये 2 गोष्टी येतात, एक महसुली उत्पन्न व महसुली खर्च. महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च यामध्ये पहिला भाग आहे महसुली उत्पन्न. आता महसुली प्राप्तीचे जे विभाजन आहे किंवा उत्पन्नाचे जे विभाजन आहे ते कर आणि करेत्तर उत्पन्नात होते. आता कर उत्पन्नामध्ये कशाचा समावेश होतो हे तर आपण आधीच बोललेलो आहोत की कोणत्या प्रकारचे कर असतात, कोणत्या प्रकारचे करेत्तर उत्पन्न असतं, याविषयीची माहिती आता आपण घेतलेली आहेच. तर महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च हे दोन्ही घटक हे महसुली अंदाजपत्रकामध्ये असतात. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे अंदाजपत्रकाचे घटक म्हणून आपण अभ्यास करत आहोत, म्हणून मी काही गोष्टी तुम्हाला पुन्हा रिवाइज करते की महसुली उत्पन्नामध्ये म्हणजे महसुली जी प्राप्ती आहे त्यामध्ये सरकारला कर आणि इतर शुल्कापासून जो महसूल मिळतो त्याला कर महसूल असं म्हणतात. मग करापासून मिळणारे उत्पन्न हा सरकारच्या महसुलाचा मुख्य स्रोत असतो. सरकारला मिळणारे कर किंवा कररूपी उत्पन्न म्हणूया ते नियमित स्वरूपाचे असते.
कोणत्याही परतीची अपेक्षा न ठेवता करदायित्व ही नागरिकांची आणि उद्योग संस्थांची जबाबदारी असते. लोकांच्या हिताचा विचार करून सरकारने कर महसुलाचा वापर करणे अपेक्षित असते. कर महसुलाचे संकलन 2 प्रकारच्या करांपासून होते हे आपण पाहिलं, जसे की प्रत्यक्ष कर, मग उत्पन्नावरील कर, संपत्तीवरील कर याची उदाहरण आपण पाहिली. अप्रत्यक्ष करामध्ये आपण जीएसटी आणि कस्टम ड्युटी म्हणजे सीमा शुल्क असं पाहिलं. करेत्तर उत्पन्नामध्ये इतर जे करा व्यतिरिक्त विविध स्रोत आहेत त्याचा सुद्धा आपण इथे अभ्यास केलेला आहे. आणि या करेत्तर उत्पन्नामध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला काय दिसतं, तर कर्जावरील व्याज आणि लाभांश हा सुद्धा घटक महत्त्वाचा आहे इथे. जसे की राज्य सरकारे, केंद्रशासित प्रशासने, खाजगी संस्था यांना दिलेल्या कर्जावरील व्याज हा सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. शासनाने विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली असते पहा, त्यावर शासनाला लाभांश मिळतो आणि त्यामुळे करेत्तर उत्पन्नामध्ये देखील याचा समावेश असतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यांना दिलेली अनुदाने. हाही भाग इथे महत्त्वाचा आहे. राज्यांना दिलेली अनुदाने आणि सहाय्य यांचाही समावेश याच्यामध्ये होतो. त्याचप्रमाणे शासनाकडून ज्या विविध प्रकारच्या आवर्ती स्वरूपाच्या सेवा आहेत त्या ज्या पुरवल्या जातात त्यांचा सुद्धा खर्च भरून काढण्यासाठी शासनाकडून जो आकार घेतला जातो त्याला शुल्क असे म्हणतात. आणि हे शुल्क देणं बंधनकारक असते, जसं नोंदणी शुल्क आहे, न्यायालयीन शुल्क आहे इत्यादी. त्याचबरोबर देणगी आणि अनुदाने याचा पण आपण इथे विचार करू की आंतरराष्ट्रीय संस्था आणि विदेशी सरकार यांच्याकडून शासनाला देणग्या आणि अनुदाने मिळतात. हेही खूप महत्त्वाचं आहे की समाजातील नागरिक त्याचप्रमाणे कंपन्या हे नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासनाला ऐच्छिकपणे पैशाच्या स्वरूपातील देणग्या देतात, उदाहरणार्थ भूकंप, पूर, दुष्काळ इत्यादी. त्याचप्रमाणे दंड आणि शिक्षा, जसं की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दंड आकारला जातो मुलांनो, आणि म्हणून महसूल निर्मितीसाठी अशा पद्धतीने दंडांची रक्कम ही आकारली जाते. उदाहरणार्थ वाहतूक नियंत्रणातील लाल दिव्याचे उल्लंघन केल्याबद्दल जो दंड आकारला जातो तो, किंवा कर चुकवल्याबद्दल सुद्धा शिक्षा ही केली जात असते. थोडक्यात काय तर महसुली अंदाजपत्रकात हे जे 2 घटक स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत की महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च यांचा इथे समावेश होत असतो. आता आपण महसुली खर्चाचाही भाग पाहिलाय आणि महसुली उत्पन्नाचाही भाग पाहिलेला आहे. तर महसुली उत्पन्नात कर, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर आणि करेत्तर उत्पन्न यांचा सुद्धा समावेश होत असतो. दुसरं आहे भांडवली अंदाजपत्रक. भांडवली अंदाजपत्रकात भांडवली उत्पन्न व भांडवली खर्च मांडलेले असतात. भांडवली उत्पन्न म्हणजे काय तर शासनाचे भांडवली उत्पन्न म्हणजे मध्यवर्ती बँका आणि लोकांकडून घेतलेली कर्जे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या समभागाची विक्री करून मिळालेले उत्पन्न, विदेशी शासन आणि संस्थांकडून मिळालेली कर्जे, विशेष ठेवी इत्यादी बाबींचा इथे समावेश होत असतो. हा झाला भांडवली उत्पन्नाचा भाग. भांडवली खर्चामध्ये काय असते तर भांडवली खर्चात शासनाच्या विकास प्रकल्पातील खर्च, गुंतवणुका, राज्य शासनाला, शासकीय कंपन्या, महामंडळे आणि इतर घटकांना दिलेली कर्ज इत्यादींचा समावेश देखील यामध्ये होत असतो. याशिवाय सामाजिक आणि सामुदायिक विकासावरील खर्च, संरक्षणावरील खर्च किंवा आपण म्हणूया की सर्वसाधारण सेवांवरील खर्च इत्यादींचा यात समावेश होतो म्हणूया. तर थोडक्यात काय, आता आपण महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक हे अंदाजपत्रकाचे 2 घटक पाहिले. आता यामध्ये मी पुन्हा सांगते की महसुली अंदाजपत्रकामध्ये महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च याचा समावेश होत असतो. महसुली उत्पन्नाचे म्हणजेच प्राप्तीचे विभाजन कर आणि करेत्तर उत्पन्नात होते. कर उत्पन्नामध्ये उत्पन्न कर, कंपनी कर इत्यादी करांचा समावेश होतो. भांडवली अंदाजपत्रकामध्ये भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च यांचा समावेश असतो. हाही भाग आपण आत्ताच इथे पाहिलेला आहे की भांडवली उत्पन्नामध्ये मध्यवर्ती बँका आणि लोकांकडून घेतलेली कर्ज, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या समभागाची विक्री करून मिळालेले उत्पन्न असेल, विदेशी शासन आणि संस्थांकडून मिळालेली कर्ज आणि विशेष ठेवी यांचा समावेश होतो.
आणि भांडवली खर्चामध्ये विकास प्रकल्पातले जे शासनाचे खर्च असतात, गुंतवणुकी असतात किंवा आपण असं म्हणूया राज्य शासन किंवा शासकीय कंपन्या असतील, महामंडळ असतील आणि इतर जे घटक असतात त्यांना जे शासन कर्ज देतं त्याचा समावेश इथे होत असतो. आणि या सगळ्या बरोबरच सामाजिक आणि सामुदायिक विकास तर आहेच, त्यावरील खर्चही करावा लागतो. संरक्षणाचा खर्चही आपण आधी पाहिलाय, सर्वसाधारण सेवांचाही खर्च आहे. थोडक्यात काय, तर महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक हे 2 घटक आहेत आणि या घटकाचा अभ्यास आपण इथे केलेला आहे. आपल्या या प्रकरणामध्ये शेवटचा जो भाग आहे की अंदाजपत्रकाचे प्रकार म्हणजे 3 प्रकार दिले होते त्यांनी, समतोल अंदाजपत्रक, शिल्लकीचे अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमामधून लेखी परीक्षेसाठी हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपल्या या प्रकरणाच्या सरतेशेवटी अंदाजपत्रकाचे महत्त्व हा सुद्धा भाग दिला होता. हाही भाग लेखी परीक्षेसाठी वगळण्यात आलेला आहे. थोडक्यात काय, तर आता आपण या प्रकरणामध्ये काय पाहिलं, तर ह्या 8व्या प्रकरणामध्ये आपण भारतातल्या सार्वजनिक वित्त व्यवहाराचा एक घटकांचा आढावा घेतला की नक्की याच्यामध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट असतात, त्याची रचना कशी असते आणि त्या रचनेमध्ये ज्या घटकांचा समावेश आहे त्याचं अतिशय सविस्तर विश्लेषण आपण इथे पाहिलेलं आहे. आणि म्हणून यावर कोणताही प्रश्न आला तर मला इथं नक्की सुचवायचे विद्यार्थी मित्रांनो की हा जो संपूर्ण टॉपिक आहे हा थिअरी बेस्ड आहे. याच्यामध्ये आशय खूप आहे आणि आशय सोपा आहे. सोपा या अर्थाने की छोट्या छोट्या संकल्पना एकदा समजून घेतल्या की तुम्हाला तो सहज लिहिता येण्यासारखा भाग आहे. आणि म्हणून मुद्देसूद लिखाण इथं अपेक्षित आहे. योग्य असेल तिथे तक्ते काढा, व्याख्या व्यवस्थित पाठ करा. फरक स्पष्ट करायला जर सार्वजनिक वित्त व्यवहार, खाजगी वित्त व्यवहार किंवा अंतर्गत कर्ज, बाह्य कर्ज असा भाग आला तर निश्चितपणे तुम्ही छान ते फरक मुद्देसूदपणे लिहू शकता याचा विचार करा. त्याचप्रमाणे अलीकडचं जे मी तुम्हाला म्हटलं की वर्तमानपत्राचं वाचन असेल किंवा अर्थविषयक लेख असतील, बातम्या असतील, याचा सुद्धा वाचन तुम्ही ठेवलं पाहिजे. कारण जितकं तुम्ही जास्त वाचाल तितकं तुमच्या ज्ञानात तर भर पडणारच आहे, पण त्याचा निश्चितपणे पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला उपयोग होणार आहे. पॅसेजवर आधारित जे प्रश्न असतील त्याच्यासाठी तुमचं वाचन हे खूप आवश्यक आहे, हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. आणि याचबरोबर आपला 8वा धडा भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार हा इथे संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाचा 8वा धडा भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार हा शिकवून पूर्ण केला. आजच्या तासाला आपण सार्वजनिक वित्त व्यवहारातल्या पुढील घटकांचा अभ्यास केला, जसे की सार्वजनिक कर्ज, त्याचप्रमाणे राज्य वित्तीय धोरण, वित्तीय प्रशासन आणि त्यामध्ये अंदाजपत्रक म्हणजे काय आणि अंदाजपत्रकाचे घटक. तर याबरोबरच आपला हा 8वा धडा संपलेला आहे.